तुम्ही म्हणालात की नगराध्यक्षासाठी एका उत्तम मार्गदर्शकाची आवश्यकता असते. तर या मार्गदर्शकाकडे कोणकोणते गुणविशेष असावेत? सर्वात आधी या मार्गदर्शकाकडे त्या नगराध्यक्षापेक्षा जास्त अनुभव असावा. दोन्ही गोष्टी, राजकारणातला अनुभव सुद्धा असावा आणि विकास कामांमधला अनुभव सुद्धा असावा. हा मार्गदर्शक बुद्धिमान असावा. या मार्गदर्शकाकडे खूप मोठा आउटलुक असला पाहिजे, म्हणजे तो अनेक ठिकाणी फिरलेला असला पाहिजे, भारतभर तो फिरलेला असला पाहिजे. आणि ते फिरणं असं नाही की पिकनिकला गेलोय आणि एन्जॉय करतोय. एखाद्या ठिकाणी तो गेला आणि गार्डन बघतोय, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये असा विचार आला पाहिजे की माझ्या गावात एक गार्डन आहे, ही गार्डन त्या गार्डनपेक्षा खूप सुंदर आहे. काय करता येईल मला, किती खर्च येईल, किती सिमेंटच्या गुणी लागतील, किती लेबर लागतील, किती अवजारं लागतील, कशा प्रकारे ही गार्डन किती कालावधीमध्ये पूर्ण करता येईल, अशा प्रकारचा व्ह्यू त्याच्याकडे असला पाहिजे. नंतर ही कामं पूर्ण करण्यासाठी त्याची मंजुरी कशी घ्यायची, कोणत्या वरिष्ठ नेत्यांना भेटता येईल, या गोष्टींशी देखील त्याला जाण असली पाहिजे. मी म्हणतो फक्त भारतभर फिरलेला नाही, भारताच्या बाहेर सुद्धा फिरलेला, वावरलेला असा मार्गदर्शक नगराध्यक्षाला आवश्यक. या चर्चासत्रामधून तुम्ही नकळत कोणाचा प्रचार करताय की काय? बघा, या चर्चासत्रामध्ये मी कोणत्याही पॅनलचं नाव घेतलं नाही, कोणत्याही शहराचं नाव घेतलं नाही, कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलं नाही, किंवा कुणालाही असं सांगितलं नाही की तू तुझं मत अमक्या अमक्याला दे. ही जी चर्चा केली ती प्रातिनिधिक स्वरूपात केलेली आहे. त्यामुळे हे माझं मत आहे, हा मी केलेला प्रचार नाही. आणि माझं मत मी जाहीर देणार, मला ते लपवून ठेवण्याची गरज नाही. एक उत्तम नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नगरसेविका निवडून देण्यासाठी अजून काही मुद्दे आहेत का? महत्वाचे जे मुद्दे होते त्याच्यावर चर्चा केली. आणखीन काही मुद्दे देखील उपस्थित होऊ शकतात, पण ते सर्व घ्यायचं म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळे करू चर्चा, पण पुन्हा कधीतरी.